एक खटी मेले आखे. कोण कोणाला खात नाही. आता लोकांना वाटतं हे हु नाही. नाथ रक्ताच काय मध्ये तुमचं. आपण आपल्या भावाचं जमत नाही, व्यवहार येतो. माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही, हे नाथ नाहीये, हा व्यवहार आहे. नाही जमत, नका जाऊ त्याच्या घरात, नका त्याचं तोंड भाऊ, त्याच्याशी बोलू नका. उद्या तुमचं काही ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तुमच्या पोराला जीव घालणारा तोच आहे ना. जेव एक भाकर बांधून ने, आणि पैशाची अडचण असली माझ्याकडे मागू नको, तुझ्या चुलतीकडे माग. तुला माझ्याकडे मागायची लाज वाटेल तर तुझ्या चुलती माग. अहो भाऊ ये आज कुठं चालत असतं का महाराज. काही जरी झालं हे अरे बावळट पण आहे हा सगळा. हे मोठ्या लोकांचा शिका. हे राजकारणी लोक पा 15 दिवस झाले एकमेकाला नुसते कचाकच घोडे लावतात, पण संध्याकाळी एका कोंबडी कुदात येत आहे का त्यांची व्हाय का चू. किती हुशार आहेत. अख्खी जनता नादी लावली का नाही मापात. आपण म्हणतो बा 5 जण उभे राहिले, ते त्यांच्यातच उभे करतात, दुसरं कोण जातं डोकं लावा. यानं त्याची मतं खावा म्हणून तिसरा उभा करायचा. पण हुशार किती आहेत. हो नाही चू नाही काय काय बोलत आहेत. वाईकू वाटत नाही माईकवर अशी बोलत आहेत एकमेकाला. पण त्यांची कधी गच्ची दारादारी झाली का. ते कधी ते भाऊबंदकीत आले का. वा संध्याकाळी एकाच कोंबडी उकुदणार, गला गला लावताना पुन्हा म्हणणार उद्या जवळ जवळ सभा आहे, काय वाईट बोलू नको. फक्त हे तुम्हाला दाखवायचं कवर मतमोजणी होईपर्यंत. मतमोजणी झाली का लगेच हार घेऊन वा 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 वा. तोंडाला तोंड, वाटाला वट, जीभीला जीभ, तोंडात तोंड, मुखे घेऊ घेऊ मोकळे एकमेकाचे. आपण बसलो बांधकुरीत आणि आपण म्हणायचं मी त्याचा गहू वाळून देईन पण गाडी जाऊ देणार नाही. याचीच भिकार आवलात आपण. तसं गहू तसा वाळून देईन पण गाडी जाऊ देणार नाही. त्याची गाडी गेली ना मी माझ्या बापाचा नाही. काय करतो आता तू कोणचा आहे लोकांना काय माहिती. हे गावाखरी जे पुढारी येत ना यांनीच खरं गावांचं वाटोळ केलंय. वरची मंडळी हुशार आहे काय म्हणजे. गावात 12 पक्ष आहे, त्यांच्याकडे आहे का पक्ष भिक्ष. सकाळी इकडं तर दुपारी तिकडे झोपायला, तिकडे जांभळीला इकडं, अंडरपॅन्ट फेळाया दुसरीकडे, दांगुळीला इकडं. ही लोक हुशार असतात महाराज. आत्ताची माणसं फक्त समाजामध्ये 4च गोष्टीसाठी जगतात. 1 मला सत्ता पाहिजे, 2 मला संपत्ती पाहिजे. कीर्तनकारानं 2000 रुपये जर जास्त मागितले, लोक म्हणत्या बाजार मांडला बा देवाचा. ते आहे सप्ते करो का नाही. अरे कवर लुटी त्या लोकांना आम्हाला. आणि यांची फॉर्म भरताना जाहिरात, टीव्हीला जाहिरातीवर पैसे जाहीर झाले, एक तरी 500 कोटीच्या आत आहे का. त्यांनी कुठं आवता हाकले का, चिंगड्या निवडल्या का, वासरा खाडली बा. अय आता ही तर फक्त फॉर्मवर आहे, आजूबाजूला किती. जी फॉर्म भरताना दिली तेवढीच टीव्हीला आली ना का तुमच्या माझ्या नावावर असणारी आली. तुम्हाला काय बधीर माणसं तुम्ही. तुम्हाला सपट्या पिऊन प्रचार करणारी माणसं तुम्ही. तुम्हाला काय लाज आहे त्याच्या. तुम्हाला काय आता माया पुढे बसलं का. खरंय 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 मी निघून गेलो का. धंदा आहे मग त्यांचा, दिली ठोकून आमच्या. आता मला एक सांगा, तुम्ही कीर्तनाला आले का आणले. आले. सभेला येतात का आणावं लागतं. आणावं लागत. पण पेपरवाले कधी छापती नाही आणली. पेपरवाले म्हणत्या प्रचंड समुदाय आला, येड्या आणला. आणि शिट्ट्या मारायचे पैसे, टाळ्या मारायचे 300. वाजवा टाळ्या शिजवणाऱ्या. वाजवा टाळ्या शिजवणाऱ्या. खांडा आम्हाला, रसा तुम्हाला. 29 तारखेला संध्याकाळी काय प्याल. मग धरा तुमचाच घाला. 7 गेले 5. मग काय खितात गलास ठेवून येईन तो धरा. रात गई लोक. म्हणून मग पाया पडतो तुमच्या, तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा. 12 माही फुकट खा. हे लिंबाच्या मळ्यात 5 दिवस सप्ताह चालू होता. सगळं काम उरकून या ना पंक्तीच्या टायमाला. हरिपाठाला नाही आला तरी दणकून जे उलट उरलेलं आणि घरचे पाठवून दे येड्या. किती हन्ना तुटला कर कुठा चराड बांध जेव. हो 3 शब्द नीट आहे का.
उभ्या महाराष्ट्राला 2 टाइम पोसायची ताकद फक्त वारकरी संप्रदायातच आहे. 10 लाख लोक माऊली सोहळ्यात, एक उपाशी नाही. 10 लाख लोक तुकोबाराबरोबर, एक उपाशी नाही. जेवढे आज मळ्यात येतील संध्याकाळी परेपर्यंत तेवढं नाही जेवण इथं, तेवढं नाही जेवण. भरपूर जेवा, पोरं घेऊन या, आजा घेऊन या, आजी घेऊन या. हाना उलट न्या बांधून घरी राहिला त्यालाही न्या. पहा किती मोठं काम आहे. मग आमच्या टोळीचे मेंबर हो ना, उगाच भाऊ मला तिंडायचं, कोणाच्याही मागं घेणं नाही देणं. आपण 96 कोळी खानदान माणसं आहेत. आपण बुटाची पॉलिश करून जगावं, बुट चाटून जगू नये. बुटाची पॉलिश करा ना, काय फरक पडला, काही कमी पण आहे का? 10 रुपये दे, तुम्हाला आणून देतो. बूट ठेव, बूट ठेव, 10 देन मग बूट. उगाच भंगारा आणि कोणच्याही मागं 45 डिग्री तापमानाला बोंबलं तिंडायचं. महाराज, रोजगार हमीची माणसंच या 15 दिवसात कमी झाली. रोजगार हमीला जाणारी माणसं, यांना इकडे मिळायचे 300 रुपये, तिकडे मिळतात 900 रुपये. ती प्रचाराला गेले, इथं कांदे काढाय बाया मिळालं. बरं, देवय असा खेळली, कांदा असा केला, यंदा उपसा नाही बिन उचला नाही बी. किलोचा एक कलर तर असा आलाय कांद्याला, जर कांद्यावाल्याच्या बायकोची लिपस्टिक संपली. करेक्ट, त्यानं बरोबर 2 कांद्याचं ठरफल लावायचं. कांद्याचं टरफल चिटकवलं तरी 2-3 दिवस निघतील. देव येतो महाराज. चला थोडं पुढं. आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला, काही बधीर होतो, तो एकटाच हसतो. ते जाऊ द्या, मारू द्या महाराज, कसं आहे असं, पण कानाला खरं आहे. कानाला ते वाईट आहे पण खरं आहे. कानी लोकांना खरं ऐकायची सवय नाही, लाचार झाला समाज. ते ज्ञान म्हणून चिंता बिंता काही करायची नाही. असा मोकळा झाला पाहिजे, मोकळा. आणि इथे नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचत बाई वाड्यावर यांडरा तो भाड्याच्या घरात. सुनू तुझं माझ्यावर भरोसा नाही का? बापाचाच नाही तर सुनू तर का झाला. मला आमदार झाल्यासारखं वाटतं. चैनवर वड. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. 3 वाक्य सांगा. अंगातली ताकद, खिशातला पैसा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जो वाया घालवतो तो राक्षस. अंगातली ताकद वाया घालू नका. पखवाद वाजवायला वापरा. पखवाद वाजवायला वापरा. टाळ घ्यायला वापरा. इना घ्यायला वापरा. कीर्तन करायला वापरा. काळ्या आईची सेवा करायला वापरा. गोठ्यातल्या गाईची सेवा करायला वापरा. वापरा. अंगातली ताकद आहे ना महिला म्हणलं, खुरपायला वापरा. याची त्याची कुटाळी करायला वापरू नका. निदान गवत तरी काय. सकाळी उठली का याच्या त्याच्या घरी तोंड घालतात. काय काढून केलं, बोंबील भाजले त्यानं, तुला काय करायचं. काही माणसांना ती खोड आहे. इळभरी याच्या त्याच्या घरात बोंबलं तिंडायचं. आयुष्यातलं अंगातली ताकद वाया घालू नका. शेतीत घालवा ना, शेतीत घालवा, व्यापारात घालवा, घालवा ना कुठंतरी. मात्र मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला थांबतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. ती कुत्रे म्हणतात अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. म्हाताऱ्याचे टिंगल्या कर, माळकऱ्यांचं माप काढ. कीर्तनकार पाहिला का खकरा टाक, म्हाताऱ्यांचे कटआउट काढ. माझाटल्यावानी वागायचं. एसटीत बसला ना, म्हाताऱ्याचे टिंगल्या कर. कॉलेजला गेला ना, प्राध्यापकाचं माप काढ. संडासात बसला, लोकांची पुरींचीच नावं लिही. तिथं सुद्धा नीट बसायचं. अंगातली ताकद चांगल्या ठिकाणी घालवा. 2 खिशातला पैसा नको तिथं घालू नका. झाला ना अन्नदाना, द्या ना एवढ्या लोकांना पंगत. आज हिशोब आहे, इथं हिशोब आहे. द्या ना यात्रे 500 रुपये द्या ना. स्टे वट्या बांधायला द्या ना 2000 किंमत आहे त्याला. नको दे. पुरीच्या लग्नाला फटाके 40,000चे आणि नवरदेव बाहेर. फट 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 फट. ते नवरदेव उड्या हाणायचे. त्याला वाटलं शांताबाई चाली. घालायचे पैसे कुठेही पैसे घालले. कशातही पैसे घालायचे. हो, आता वाढदिवस पोरं साजरे करतात. पोरांनी आता एक नवीन फॅशन आणली आपल्याकडचा. वाढदिवस साजरे करायचे पण घरी नाही, डांबरीला. डांबरीला केक तलवारीनं कापायचा,
चपट्या प्यायच्या, नळ्या हाणायच्या, त्या केकवर मुतायचं आणि तो केक एवढ्याने खायचा, मूत पेल माझातल्यावानी करायचं. अहो जी माणसं बापाची आहेत ती वाढदिवस वाटेवरच करतील, डांबरीला कसं करतील ज्याला बाप येतो. ज्याला स्वतःच्या बापाची गॅरंटी नाही कोण होता भाऊ डांबरी. मोठ्या माणसांचा कधी आदर करायचा नाही, मोठ्याबद्दल कधी बोलायचं नाही. अक्षरशः उतटून गेली मंडळी. काय मत आहे तुमचं? वाडे कबरी मांडे चड्ड्या सोयीच्या नाही, क्वाटरी पेतात. 9वीचं पेत आहे, 9वीचं 15चं असं क्वाटर आणते ती असं ताईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी, तुझंच कमी, मी तुझंच, तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे, मग विचार तुझ्या आईला. 10वीला गेल्या आता 16चं शंभडे. बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी, त्याने केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली झकम्या, मग आता काय करेल? तो लगेच म्हणतो कोणी मारा सांगितली, म्हणजे झटेचे नाही. कॉलेजला जातंय शिंगरू, कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची चियर करतंय, दत्तू पाटील की जय हो, मग पेतय. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नाव ना कमातात, ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या, ए वामन्या, तुझ्याचे कमी. लई दिवस नाही चालत. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. अंगातली मस्ती, जवानीची मस्ती लई दिवस चालत नाही. पैशाचा माज, सत्तेचा माज लई दिवस चालत नाही, तो जिरतो. काय म्हणणे तुमचं? जिरतो. आंधळा सक्का मेवणा होता, 5 गावं देत होता, आंधळ्यानं ऐकलं नाही, खानदान संपली. 5 गावं गोपाल कृष्ण देत होता आणि आंधळ्याला फुकट मिळत होती. हा म्हणला सुईच्या टोकावर मावी एवढी राहणार नाही, पाणी पाजाया माणूस राहिला नाही. वाडा उलटला अख्खा. 100 पोरांचा बाप नमुन्यावारी मेला. पुढे जाऊन सांग का, धृतराष्ट्र एवढा विद्वान होता तरी अरण्यात जळून मेला. दिवस फिरतात, हे ध्यानात ठेवा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. जरा घमेंड कमी करा, घमेंड. आपली लोक म्हणते हे नाही, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तोवर त्याचा मुक्काम आहे पोत्यात. सुना नीट आहे का सुना? हा, सुना जरा नीट सुना. हा, तू काय तिकडून 5-7 आटल्यान 2-4 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुला वाटतं मी नवरा जिंकलं म्हणजे गाव जिंकलं. गपचीप राय. तो खिलारी ऐकतोय तुझं, तो दुसरं कोण ऐकल? आणि सुना ध्यानात ठेवा, नवरा तुमचा आहे, तुम्ही त्याला बोलू शकता. तुम्हाला सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. काय अधिकार आहे तुम्हाला बोलायचा? आपण तुमचा नवरा काय असेल ते तुम्ही दोघांनी पाहिजे. त्या बिचाऱ्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून नवला शिकवलाय, ते मुलगा नवरा शिकवलाय तुमचा. त्यानं अपमान सहन करायला नाही शिकवला. 3 रंगाचे लुगडे नेसले त्याची आई, फुकट नाही. कांदे काटायला दुपारी बाबळी खाली जेवायला बसले तर डोक्यावर टायल वाला करून घेत होती. तर 3 वेळा उन्हानं टायल वाळत होता. तिनं रक्ताचं पाणी केलं आणि पोरगा मोठा केलाय. अपमानाची बाजू सहन करायला नाही सहन केली. तुला शहाण्या घरातून आली ना, आपला नवरा घ्यायचं ना, आपलं आपलं पाहायचं. सासऱ्याला बोलायला तुम्हाला काय अधिकार? म्हणती माझ्या नवऱ्याचं वाटोळं केलं सासऱ्यानं. तू होती का तेव्हा? तुला माहिती का तुझ्या नवऱ्याचा तमाशा काय? त्याच्या बाई 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या, असा नवरा होता तो. त्याच्या बाई त्याला पाहिले हो, कोंबडी सुद्धा माकोळ्या मैदानात अंड घालीत नव्हती, असा नाका ठेतो. तर तुझ्या ट्युशन लावल्यामुळे हुशार झालाय. जर परत आणि तुम्हाला सासऱ्याला बोलायचा राईट नाहीच ना. तुम्ही बायको कोणाची आहे? त्याच्या मुलाची. त्यांना बोलायचं काय अधिकार? काय त्या बिचारीनं पाप केलं का? त्या बिचारी 3 रंगाचं लुगडं नेसली, रात्रीची कालवण सकाळी गरम केलं, चप्पल तुटली तर फडक्याला बांधली. तिनं काय पाप केलं? काय पाप केलं तिनं? बिचारीची संध्याकाळी शेतातून आली, डोक्यावरची पाटी खाली ठेवली, पाटीतलं गवत शेळीला घातलं, शेळी कुट्याला बांधली, वट्यावर थकली म्हणून बसली. आणि पोरग पळत आलं आणि तिला म्हणलं आई मला भूक लागली. त्या बिचारीच्या डोळ्याची कडवली झाली, मी एवढी थकून आली, आता पोराला भाकर करणं गरजेचं आहे.
पण तिने टोपलं उचकलं, त्या टोपल्यात एक भाकर शिल्लक होती, तिनं अशी बारीक चुरली आणि चहा स्वतःला केला होता, तो पोरांना दिला. आणि चूल पेटवायची तर घर गळायला लागलं पावसाळ्यात. त्या बिचारीनं रात्रभर खांबाला पाठ लावून रात्र काढली आणि मुलगा आणि मुलगी मांडीवर घेऊन झोपली, ती उपाशी. काय दिलं तुम्ही त्यांना? काय दिलं? त्यांची इस्टेट लुटायला तुम्हाला लाज नाही वाटली? आणि त्याला सांभाळायची काय लाज वाटते? कोणत्या सुनानं सासऱ्याला गुंठ्याभर जमीन सोडली, तिला म्हणा बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तो. हा, अरे त्याच्या बैलगाडीचे चाकं वाटून घेतो तुम्ही आणि त्यांना उपाशी झोपवता. 50% महिला कीर्तनात अशा निघतील आता का त्यांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आत्ता कोणत्या आईला वाटत नाही का माझ्या अंगावर नातू खेळावा? कोणत्या आईला वाटत नाही का माझ्या नातवाचा मी मुका घ्यावा? तिला वाटत नाही का मी, अरे नातवानं काही जरी केलं तरी आजीला आनंदच आहे, तरी आजीला आनंद आहे. आजी उपास सोडायला बसली आणि नातू पळत आला, आजीच्या ताटावर बसला, शी केली त्यानं, तिने किळस नाही केली, ताट बाजूला केलंय, त्याला उचललंय, धुवून काढलंय, जागा पुसून काढली आणि मग तिनं उपास सोडलाय. तुम्ही नातवाला हात लावायचा अधिकार नाही राहिला. महिला फार सुशिक्षित झाल्या म्हणजे पुढे गेल्या असं नाही. एक वाक्य सांगा, तुम्ही किती मोठ्या व्हा, आई बापाच्या आशीर्वादाशिवाय मोठं होत नाही, हे ध्यानात ठेवा. नीट आहे का बरं का? पाणी तळ्यात आहे तर मासे किडे खातात, पण एकदा पाणी आटलं ना किडे माशाला खात्यात, एवढं ध्यानात ठेवा. आता हे पोरं सोरे भंगार भंगारची हिंडतात ना, यांना पाहुणे येईन, लोक म्हणते पोर काय करते, हिंडत मोरू द्या. रेंज गेली काही पोरांची, पाहुणे येईन, बायका देईन, सीजन गेले आणि या सीजनला जर झालं नाही तर पुढच्या वर्षी लग्न तिथे नाही आहे. 20 साली लग्न तिथी नाहीत, 20च लग्न आहेत. अधिक आहे पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी अधिक आहे. यंदा तरी 82 लग्न तिथी आहेत. हा महिना जर गेला ना पोरे, रेंज गेली तुमची, रेंज. व्हायरस आला, व्हायरस. बायका नाही तुम्हाला आता, ते दिवस गेले. हा पट्टा आहे ना तुमचा, हा खडकी पिंपळगाव, ही कडक टोप्यावाली आता गार झाली, नाही येलय फुगीर होती 15 वर्षापूर्वी, यांची आता जिरली. हा, यांना बळच लोक पुरी देत होती, ऊसाचे पैसे वाचे. तेव्हा हे काय म्हणायचे माहिती का, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य? तुमची जमीन आमचा उकिरडा सारखाच. आता शेंड्यांची टोपी अशी, टोप्याचे शेंडे असे वाकले. आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम, थोडला यंदा नाही, यंदा नाही होतो तिकडे देवाला सोडा म्हण नको. मग म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नाही, धक्का नाही, तू यंदा नको. बरं, आता पुरींच्या बापानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता काय म्हणते माहिती का, मी असं आहे भाऊ. पोराचा बाप म्हणला अख्खा आपलं. तुम्ही बघता हा म्हणा, पुरीचा बाप म्हणतो हा काय म्हणा. या 2 वर्षामध्ये पुरीच्या बापाकडे लग्न करून पैसे उरलेत. एवढे पैसे पोराच्या बापाकडून घेतलेत. आता ही लग्न सराईची चालली ना एवढी जोरात, पुरीच्या बापाचा रुपया नाही. नाही नाही नाही, मस्त तुरा काढून हिंडतो कार्यालयात, भरपूर जेवा, लय दिसणं ना लाईक सापडलाय हाना. आणि पोऱ्याचा बाप हातात दोथार धरून पोरं पाहून वाढा रे, अशी जिरली. आता पुरींची बापाची मजा आहे. पुरीनं तुमच्यावर लय चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. तुम्ही सध्या लय तडाखा उठवलाय. सध्या भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. आम्ही एका वर्गात होतो नाही, कोण कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही. पुरीनं तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे, रांग. नवरदेवाची पोरं नाही राहील. पोरांच्या बापाची जवळजवळ जिरलीच. जिरली म्हणजे गारच पडली ती. आता जे राहिले ते जवळजवळ राहिले.
आता या 15वाल्या जेवढे पाहुणे येतील कोणाला हा म्हणून टाका, मरू द्या. इडी बैरी मुखी भले पेली तिला 2 पोरं चालतील. मग आता काय करतात? आणि एवढा सीझन गेला ना, मग एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपाच टायमान पाहणे, झोपणे नाही, झोप आली तरी झोप येत नाही, डबल. नाही तर मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? किती आहे? एक आहे. तुला भाऊ भाऊ किती? सक्का सक्का. चुलत का? चुलत नको, एकच आहे का? मी आला तू बी. तुझ्या मामाला मुली, तुझ्या मामाला मुलगी आहे का? तुझ्या मामाला मुलगी आहे का? आहे. किती आहे? आणि तुला भाऊ एकटाच आहे का? तू कल्याण. तुझ्या मामाला किती आहे? आणि तुला भाऊ नाही आहे? तुझ्या मामाला मुलगी नाही? तू झाला गोसाई. तुझ्या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही, मामाच मोकळा येतो. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. सांगा हा विनोद आहे? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? नाही नाही नाही. याला एक पर्याय, फक्त खेद करायचा नाही. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. ज्ञान देव, ज्ञानच देव, इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. मी कुठे जाऊ द्या, रातभर येळभर तुम्हाला जागेवाना. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेवरायांचा आहे. कडवे 2च आहेत, पण भक्त्या 5 आहेत. पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा, चिंता बिंता अजिबात काही करायचे नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे. तो जगाचा बाप आहे, तो ठरेल काय करायचं. तो राजाचा रंकही करू शकतो, रंकाचा राजाही करू शकतो. तुम्ही आम्ही उगाच म्या केलं काही केलं नाही. देवाला करायचं होतं, करून घेतलं. तू फक्त निमित्त होता. आपण बांधलं मंदिर, पागलपणा करू नको. त्याला करून घ्यायचं होतं, तू फक्त निमित्त आहे बस. चिंता बिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा आणि अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायकवाद गुणजन मंडपाले माग सिस्टमने सगळ्यांची उपस्थितीमध्ये हरजीवा भंडारा शताब्दी 16 कार्यक्रमाचे आयोजक संयोजक हरजीवा भजनी मंडळ लिंबाचा मळा, समस्त ग्रामस्थ लिंबाचा मळा, पिंपळाव खणी, मुंबईकर, पुणेकर, तालुका आंबेगाव. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, देणगी देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे, पंक्तीला वाढणारे, पंक्तीला जेवणारे, पंगत जेवल्यावर घरी जाणारे, जाताना दुसऱ्याच्या चपला नेणारे. गायक वादनगुडीच्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. देणगी देणारे, वर्ग देणारे. सप्त्यामध्ये 2 मिनिटं कौतुक पोरांचं करावं. का? लोक फक्त सप्ताह किती मोठा करीत असले तर आता कीर्तन संपल्यावर एवढ्या मोठ्या लोकांना जेवण, तरुण मंडळच वाढायचं काम करतंय. त्यांचं 2 मिनिटं कौतुक करावं. आणि खऱ्याला खरं म्हणायचं. जे खरं आहे ते खरंच आहे, लबाड आहे ते. आज सप्ताह पोरांमुळे होत असतो. सप्ताह जत्रा पोरांमुळे होत असतात. ही जुनी मंडळी प्रत्येक ठिकाणी थोडी नंगाट असल्यामुळं ती पोरांना जमून देते नाही. लई खोडीची. पोरांना टाळ घेतला का माथाडं उठलं कॅप. ते पोरं म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्याव या कुठं तू नाही. पोरांना चान्स देत जा. आणि पोरं नुसते वापरून नका घेत जाऊ. आज लग्नाला जर पंगत नेली तर वाढायचे पैसे आहेत, लॉन्समध्ये खाली बसायचे पैसे आहेत. आज 2-2 हजार लोकांच्या पंक्ती रोज पोरं वाढतात. त्यांचं कौतुक का करू नये? आणि पोरांमुळेच हे कार्यक्रम होतात. आणि बाकीची मंडळी पोरांना वापरून घेते, त्याच्यापेक्षा इथंच हटा. आता फरक पडलाय. पूर्वी महिला फक्त जेवायच्या निघून जायच्या. आज प्रत्येक गावामध्ये एक पंगत महिला मंडळ सुद्धा वाढत आहे. आणि वाढायलाच महिला मंडळ. एक वाक्य सांगतो तुम्हाला, महाराज म्हणून सांगत नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो. पूर्वीची स्त्री आजची स्त्री नाहीच आहे. पूर्वीची स्त्री आजची स्त्री नाहीये. पूर्वीची स्त्री चूल मूल भांडे घासणं मुलाबाळांचं करणं एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी PSI आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी नगरसेवक आहे, आजची मुलगी PSI आहे. आजच्या मुली स्टँडर्ड आहेत. आता फक्त मुलींनी एक करायचं, तुम्हाला जितकं मोठा होता येईल तितकं व्हा. फक्त माझं एकच वाक्य पाठ करून ठेवा, म्हणजे जर पटलं तर हा म्हणा, आपल्या बापाची मान कधी खाली होऊ देऊ नका. कशाही जागा, कशाही जागा, कशाही जागा. तुम्ही तहसीलदार व्हा, पोरगी PSI आहे, 100 पोलीस आहे तिच्या हाताखाली. पुरी आता पहिल्यासारख्या राहिल्या नाही, म्हणजे पहिल्या मुली नाहीच आहे.
हा, पहिली मुलगी 10वी झाली का रोजानं जायचं, आईला मदत करायची, भांडे घासायला शिकायचं, स्वयंपाक करायला शिकायचं, लग्न करायचं. तिकडे चूल, इकडे चूल, तिकडे जबाबदारी, इकडे जबाबदारी. आज नाही. आजची मुलगी तहसीलदार आहे, कराटे चॅम्पियन पोरगी आहे. आता पहिले दिवस राहिले नाही. MPSC पोरगी देते, तहसीलदार पोरगी, 1.5 लाख पेमेंट आहे त्याला, तालुका तिच्या ताब्यात आहे. आता पहिल्या पुरी राहिला नाही. आता फक्त पुरींना पाया पडून सांगतो, अजून लय मोठ्या व्हा. फक्त तो बिचारा आहे ना, त्याचा शर्ट फाटू द्या, फक्त तो गल्लीनं कधी खाली मान काढून चालला नाही पाहिजे. हां, त्याच्या हाताला घड्याळ नाही नसू द्या, त्याच्या पायाला चप्पल नाही नसू द्या, त्याच्या पायात चप्पल नाही नसू द्या, मी म्हणतो त्याच्या पोटात अन्न नसू द्या, पण तो गल्लीनं असं हसतच चाललं पाहिजे. काय बिचाऱ्यानं केलं नाही आयुष्यात. अरे नातवाला सुट्टी लागली तर घरामध्ये 100 वेळा विषय काढणारा म्हातारा आहे. जाऊन यावं लागत आहे, नातू आणावं लागतो. जत्रा आली, सप्ताह आलाय, कैऱ्या आल्या तांब्याला, अंगणात उड्या हाणील, खेळायला आणला पाहिजे नातू. नातू आणण्यावर लय जीव. हा, लय लय. आणि नातू आला ना, त्या आजीला दिवाळी नाही गो आणि दसराही नको, तिला सणच नको. जत्राच्या दिवशी म्हाताऱ्यानं बोटाला धरायचं, अख्ख्या जत्रात नातवाला घेऊन येंडायचं. रुपया खर्च नाही, झाली जत्रा. हा, झाली जत्रा. तो आनंद बाहेरचा आहे का आतला आहे? आतला आनंद आहे. वा, नातानं खेळू, नातानं खळून घ्यायचं, मला हेच लागत आहे, द्यायचं त्यानं म्हाताऱ्याला. कुपरीच्या खिशात हात घालायचा, दोघांनी बसायचं. आजानं नातानं चॉकलेट घेतलं. नातानं चॉकलेट घेऊन पळत पळत आला आजाकडं. नातवाला चॉकलेट फुटाणं, त्याला दात नाही आणि आजालाही दात नाही, आणि चॉकलेट तर फोडलं पाहिजे. खाली बसायचं, धोतराचा कोपरा पुढं करायचा, त्या चॉकलेटचं कवर काढायचं, त्याच्यावरती धोतर गुंडाळायचं आणि दगडानं फोडायचं. धोतराला छिद्र पडलं तरी चालेल, पण माझ्या नातवाचं बिस्किट फुटतं का, चॉकलेट फुटतं कामा नाही. काय आज असेलो. नातवानं ठेवलं, चॉकलेट खाल्लं तर त्यानं डबकन डोळ्यात पाणी आणायचं. का? अजून घ्यायला लागत होते, पण पैसे नाही. या लोकांवर कादंबऱ्या करू नका, आईबापावर कथा करू नका, आईबापांवर भाषणं करू नका, आईबापावर चित्रपट काढू नका, आईबापांवर व्याख्यानं लिहू नका, आणि आईबापावर पुस्तकं लिहू नका, आणि मालिकाही काढू नका. आईबापाला सांभाळायला शिकावं. या दाव्यांचे प्रवचन ऐकू ऐकू लोकांच्या पाठ झाल्यात. तीच आईन तोच बाप रोज दाव्याला नदीला, तीच आईन तोच बाप. दाव्याच्या प्रवचनकारांनी तेवढा दानका उठवलाय नदीवर, तीच आई तोच बाप. ते नका सांगू आई बाप भाऊ, सांभाळायला शिका. लोकांना कळत आहे आई. हा, त्यांनी तर नदीवर तडाकाच उठवलाय, लोकांच्या पाठ झाले. पुढं आई काय ना काय केलं. आईन बापांवर कादंबऱ्या करू नका. महिलांनी फक्त सुशिक्षित पिढी बनवायचं, अभ्यास करायचा, असं नाही. आता या पोरीला सुट्ट्या लागल्यात, एक वाक्य सांगा महिला म्हणलं, तुम्ही पापड एकत्र करू शकता, पापड एकत्र करू शकता, म्हणजे एकटी करू शकते, चपात्या एकटी करू शकते, वांगे एकटी कापू शकते, घास एकटी कापू शकते, बटाटे एकटी कापू शकते, बिछाना एकटी टाकू शकते, स्वयंपाक एकटी करू शकते, भजे एकटी काढू शकते, जिलाबी एकटी काढू शकते. पण तू एक वस्तू घरात अशी आहे का तू एकटी करू शकत नाही. सांगा, एकच वस्तू आहे अशी घरात का एकटी बाई ती करू शकत नाही. कोणती? कोणती? भजे काढाल तुम्ही एकट्या, भजे काढाल, काही कराल, अंड्याच्या पोळ्या कराल, काही कराल, पण एक गोष्ट अशी आहे का तुम्ही एक गोष्ट अशी आहे का ते तुम्ही करू शकत नाही. बोला. कुरडया. हा, कुरडया 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 करणं सोपं नाही. त्याला टाळकरी, गायक, वादक सगळी टोळी लागती, तेव्हा ते जमत. बरं, कुरडया कसे करता माहिती आहे ना? मला म्हटलं, गहू भिजत घाला, रातभर भिजू द्या, त्याला फेस येतो, ते गहू बाजूला काढा, ते चाळणीत काढा, खाली पाणीने थोडं द्या, ते दळेन, त्याचा वरचा कोंडा बाजूला काढा, आणि खाली जे आतमध्ये पांढरं पाणी राहील ते शिजवा. शिजवलं का त्याचा चिक तयार होतो. बास टाका, खाट टाका, त्याच्यावर गव्हाच्या काड्या टाका, आणि मग एक बाईनं तो चिक त्या स्वऱ्यात भरायचा. ती वरची दाबणारी बाई अंदाजे पाहिजे, ते बी सर्केल डोक्याचं नको. आणि खाली ताटली घेऊन बसलेल्या बाईला जांभळी नाही आली पाहिजे, नाही तर
आणि तिनं जे खाली बसले तिनं मशिरी लावेल असावा. वरची ना कचक्यात स्वारा दाबला, कुरडा तयार झाला. नाही नाही, त्याला असं आहे. आता तुम्हाला विचारणार आहे बरं का प्रश्न, कुरडा यांच्या कोण करून घेतो पुढचं तुम्हाला विचार. त्या बाईनं योग्य दाब प्रमाणात दाबलं पाहिजे, खाली त्या बाईनं फिरवताना योग्य प्रमाणात फिरवलं पाहिजे. आता तुम्ही फक्त मला सांगा, पुरुष मंडळी कुरडया तयार झाल्या, मला फक्त तुम्ही एक वाक्य सांगा, कुरडईची चव सांगा. मी लय बारीक पाहणार माणूस मला, तुम्ही मला फक्त कुरडईची चव सांगा. अहो चवच नाही तिला. महिला म्हणा कुरडईला चव काय? कढईत राहिली तर उडी हाणती, दाता खाली गेली तर डान्स करते. कुरडईला चव नाही, कुरडईला चव नाही, पण करणं सोपं नाही. करणं सोपं नाही. कुरडईला चव नाही पण करणं एवढं सोपं नाही. मला गोष्ट नाही सांगायचं. कुरडई करताना जसे सगळे लागतात तसे परमार्थ करत असताना सगळ्यांचा मिळून सप्ताह असं असावं. मस्तपैकी महिला मंडळ तुम्ही पहिल्या महिला राहिल्या नाहीत आता, हे मान्य आहे का तुम्हाला? आता हे पुरींना मस्तपैकी टेलरिंग शिकवा, CET शिकवा, MSc करा, पुरींना कराटे बिराटे शिकवा चांगली. पुरीकडे कराटे पाहिजे, तब्येत बिब्येत पाहिजे, पुरीकडे 2-3 डाव पाहिजे, फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बिक्सिंग पाहिजे. 7:30 वाजता जरी पुरगी स्टँडवर उतरली ना, तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघीने येणार डिरिंग मध्ये. 2-3 पोरांनी छेड काढली ना पुरीनं, तुम्ही एखाद्या जर कानपट्टी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. पण तुम्ही बावळाट आम्ही एका वर्गात होतो नाही. आता हे 2-3 वर्षामध्ये मुलं आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं. बरं, पळून जाताना त्या मुलाची लेव्हलच मुलगी पाहत नाही. तक्रार काय 2-4 वर्षात मुलींच्या आया कबूल व्हा. मुली एखाद्या मुलाबरोबर पळून जाते ना, त्या मुलाची क्वालिटी मुलगी पाहत नाही. म्हणजे तो माझं पोट भरू शकतो किंवा नाही, त्याची पोट भरण्याची अक्कल त्याला आहे किंवा नाही, त्याचं काहीच पोरगी पाहत नाही. याच्यावर तुमचं मत काय? पाहतच नाही बा, त्याला पोट भरायची अक्कल आहे का काही? ती येड आहे फक्त. दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन हिंडत आहे ती, आणि ती म्हणती माझ्या दिलाचा राजा आहे. आग लावते दिलाच्या राजाला त्याच्यात, आणि तिला पेट्रोल संपलं तर ते लुटीत नेत काय दिलाचा राजा आहे. नाही, प्रेम करू नये या मताचा मी नाही. नाही, असे हलकट विचार नाही आपले. त्याला क्वालिटी पाहिजे, दर्जा पाहिजे. मुलगा मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, पोट भरू शकतात, काय हरकत नाही. पोरगी PS आहे, पोरगा SP आहे, काय हरकत आहे. पोरगी MSc BEd आहे, पोरगा MPhil PhD आहे, काय हरकत आहे. लेवल आहे, पोट भरायची अक्कल आहे, घडू शकतं. या 2-4 वर्षात ते काही राहिलंच नाही. पोर 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. पहा प्रेम. दिल्ली आहे ईट भी देंगे. यार काय ईट भी देंगे? त्याला क्वालिटी नाही, त्याला काय नाही काय. तुम्ही सैराट पाहिला ना, सैराट पाहिला, डबल पहा. आणि सैराट फक्त पहिल्यांदा पहा, शेवट नका पाहू. शेवट कसा आहे त्याचा? पुरीनं तुम्ही तानी नावाचा सिनेमा पाहिला का? तानी 2-3 वेळा पहा. मी तर म्हणतो 5 वेळा पहा. पण तानी सिनेमा पुरीने पाहिला पाहिजे. त्या पुरीची जिगायची जिद्द, तिच्या आईबापाची शिकायची कसरत, आणि तिच्या मैत्रिणीचं तिच्यावर जळकाटपणा किती दर्जेदार आहे. गरिबी, दप्तर नाही, वया नाही, बापाचं जगणं, हे नाही पाहणार तुम्ही. मंगळसूत्र पाहता का सध्या? मंगळसूत्र पाहता का? मंगळसूत्र आली नवी आता, पाहता का नाही? हे पूर्ण पाहिली.